परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना, परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन करते. परमादरणीय सुनील काका आणि आदरणीय नीलाताईंना साष्टांग वंदन करते. श्रोते आपणाला साष्टांग वंदन करते. काल आपण बघितलं की प्रत्येक जीव हा कल्पना करतो, कारण जीवच काल्पनिक आहे. मग जीव काल्पनिक का आहे असा काल आपल्याला सुनील काकांनी प्रश्न विचारला की का बा जीव काल्पनिक आहे. त्याचं उत्तर काय? त्याचं उत्तर एकच आहे. कन्सेप्ट आपल्या एकदम क्लिअर असल्या उत्तर एकदम येतं. जीव काल्पनिक का? तर एकोहम बहुश्याम ही कल्पना आहे. ही कल्पना केली असल्यामुळे, त्या कल्पनेतून जीवाची निर्मिती असल्यामुळे जीव हा काल्पनिक आहे. हेच उत्तर काल अपेक्षित होतं आणि पुष्कळ लोकांनी, साधकांनी खूप छान उत्तर अशी दिली. परंतु एकोहम बहुश्याम ही कल्पना असल्यामुळेच जीव काल्पनिक आहे. बर्फ थंडच असतो की नाही, म्हणून त्याच्या संपर्कामधलं सगळं थंडच असतं. म्हणून प्रत्येक जीव कल्पना आहे. तर लहान मुलं झोपेत बडबडतात, ती सगळी कल्पना असते. जीव स्वतः ब्रह्मरूप होऊ शकत नाही. जीवच काल्पनिक असल्यामुळे तो स्वतः ब्रह्मरूप होऊ शकत नाही. त्याला वास्तव सांगावं लागते आणि हे वास्तव श्री गुरु सांगतात. म्हणून जीव मूळचाच ब्रह्मरूप आहे, परंतु अज्ञानामुळे, कल्पनेमुळे, कल्पना ही अज्ञान आहे, तो स्वतःला जीव समजतो आणि श्री गुरु आमचे अज्ञानाचं आवरण दूर करतात आणि कल्पनेतून आम्हाला बाहेर काढतात. म्हणून कल्पनेने कल्पना सरे, ऐसी जाणावी चतुरे, सबळ गेली या अंतरे शुद्ध उरली. कल्पनेने कल्पना आपल्याला घालवायची आहे. मी ब्रह्म आहे, संवादी कल्पना आहे, आणि मी जीव आहे, ही विसंवादी कल्पना. या संवादी कल्पनेने आम्हाला घालवली पाहिजे. आणि हे श्रीगुरु सांगतात, हे साधन श्रीगुरु सांगतात. सोहम साधन सांगून ते आम्हाला या कल्पनेतून, अज्ञानरूपी कल्पनेतून बाहेर काढतात. म्हणून कल्पना ही आंतरिक असते आणि बाह्य पण कल्पना असते. जीव कल्पित सुखात जगतो. जसे लहान मुलं 50 कंचे, काल उदाहरण दिला सुनील काकाने की लहान मुलं असतात, त्यांना 50 कंचे लहान वाटतात, खरे वाटतात. स्त्रियांना 50 साड्या खऱ्या वाटतात आणि बाकीच्या बरोबर सगळ्या लोकांना 50 लाख रुपये ह्या खरे वाटतात. आणि हे 50 कंचे, 50 साड्या, 50 लाख रुपये ह्या सगळ्या कल्पना आहे. मग आता मी या कल्पनेमध्ये किती रमावं? मी या बिलकुल कल्पनेमध्ये रमू नये. ही कल्पना आहे, ही जाणीव मला व्यवहारकालीन असावी. यासाठी या श्रुतीचा अभ्यास आहे. म्हणजे मग, आणि या कल्पना ज्या आहेत या पूर्वजन्मामधून येतात. म्हणून सुख आणि दुःख त्या कल्पनेच्या पाठीमागे असतं. पण सुख दुःख सुद्धा कल्पित आहे. हे मी सुख दुःख भोगत असताना, व्यवहारकालीन प्रत्यक्ष ते भोगत असताना त्याचा विचार अशा पद्धतीने मी केला पाहिजे. हे सगळं कल्पनेचं राज्य आहे. माझ्या जीवनात मी पूर्वी कल्पना केलेलीच सुख दुःख ब्रह्मात्मक स्वरूपात उभे ठाकले आहे. काल एक वाक्य सुनील काकांनी लिहून घ्यायला सांगितलं परत, की पूर्वी कल्पना केलेलं सुख दुःखच माझ्या समोर ठाकलेलं आहे. हे मी व्यवहारामध्ये सुख दुःखाचे प्रसंग अनुभवत असताना हे माझ्या समोर उभं ठाकलेलं आहे. याची जाणीव त्यावेळेला मला असण्यासाठी हे वाक्य परत लिहायला काल सुनील काकांनी सांगितलं आणि आपण सगळ्यांनी लिहून घेतलं. असं जग हे कल्पनामय आहे. म्हणून जीवाने कितीही आपल्या मनाने साधना केली तरी तो ब्रह्मरूप होणार नाही.
म्हणून सर्वांची धाव कुठपर्यंत? कुंपणापर्यंतच असते. म्हणून जीवाला ब्रह्म होण्यासाठी श्री गुरूंचीच आवश्यकता आहे. मी ब्रह्म आहे ही संवादी कल्पना आहे. शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पीचे निर्गुण. ही शुद्ध कल्पनेची खूण आहे की स्वतःला मी निर्गुण आहे अशी कल्पना करते करा. सस्वरूपी विस्मरण पडूची नेती. त्या कल्पनेनी मला माझ्या स्वरूपाचं विस्मरण कधीच होणार नाही. मग ही कल्पना कशामुळे येते? काल सुनील काकांनी मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितले की विषयाच्या चिंतनामुळे कल्पना दृढ होते. आद्याने खूप सुंदर मुद्दा मांडला होता की मी मूळचा शहाणा विद्यार्थीच आहे, पण वेडेपणा करत असल्यामुळे मला सगळेजण वेडे म्हणतात. पण मी मूळचा शहाणा आहे हे मग मला माझे टीचर सांगतात, घरचे आई वडील सांगतात, गुरुस्थानी असलेले सांगतात की बाळा तू तर शहाणाच आहे, वेडेपणा करू नको. तसं विषयाच्या चिंतनामुळे हा मी मूळचा ब्रह्मरूप असलेला जीवभावाला प्राप्त होतो आणि कल्पना दृढ होते. म्हणून कल्पना अध्यस्त आहे, आत्मा अधिष्ठान आहे. या देहाशी हा माझा देह कल्पित आहे. या देहाशी माझा संबंध नाही. मी मुळात ब्रह्म आहे. ते मूळ स्वरूप आहे. त्याच्यावर मी आरूढ व्हावे, त्यासाठी विवेक करावा. म्हणून काल सुनील काकांनी शेवटी जाता जाता सुंदर उदाहरण दिलं की उगमापाशी जावे. उगमाला जन्म नाही. माझा उगम कुठे आहे? त्याच्यासाठी उदाहरण दिलं की माहेर हा मूळचा उगम आहे. तिथे आमचा जन्म झाला, तो आमचा मूळचा उगम स्थान आहे. तिथे आम्ही जावं. सासर हा प्रपंच आहे. त्या सासरातून निघावं, उगमापाशी जावं, म्हणजे स्वरूप चिंतन करावं. आणि त्या माहेरातून माहेरीच नुसतं रमू नये हो, तर स्वरूपाकडे जावं, म्हणजे स्वरूपाकारता. स्वरूप चिंतनाकडून स्वरूपाकारतेकडे जावं. हा जीवाचा प्रवास आहे. हा जीवाचा प्रवास काल आपल्याला सुनील काकांनी सांगितला. आणि या प्रवासाच्या आड काय येत असेल, हे अज्ञान जे आहे हे अज्ञान येतं. आणि काय पद्धतीने आता या अज्ञानातून बाहेर निघायचं हे आजच्या अधिकारवाणीतून सुनील काका सांगतील. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरजाभात पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी अष्टांग दंडवत करतो.
परमपूज्य मंदाताई यांना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपण सगळे श्रोतृ मंडळी हे अंतःकरणापासून तळमळीपासून हे सगळं ऐकतात आणि याचं निधिध्यासन करण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्व श्रोतृ मंडळींना नमस्कार करतो. आणि आजच्या विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी आपण शांतीपाठ आरंभ करूया. ज्यांनी नमस्कार करते दादा. मी म्हणू माझा शांतीपाठ. त्यांनी आता शांतीपाठ म्हणावा. मी म्हणते दादा. म्हण. सद्गुरुदेव भगवान की जय. कानी सदवचन ऐकावे, यज्ञ करणे समर्थ व्हावे, नेत्री सुरती पहावे आणि सदा इंद्रिये आणि शरीर स्थिर करुनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ठनाशो जो चतुरनाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार करते का. रामकृष्ण हरी. कारिका नंबर 17. कारिका नंबर 18 आणि कारिका नंबर 19 अशा 3 कारिका आज घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि 17 नंबरची जी कारिका आहे तो जीव अज्ञानामुळे कल्पना करतो अशी आहे. काय आहे? जीव अज्ञानामुळे कल्पना करतो. कल्पना ही अज्ञानजन्य आहे. जन्य म्हणजे जन्मले. अज्ञानातून जी जन्मली त्याला कल्पना असं म्हणतात. काल आपण पाहिलं. आणि मोठं सुंदर होतं ते सगळं. अज्ञानातून जीव कल्पना करतो. नातीनी मनाचा श्लोक सांगत असताना नामाची पण कल्पना करून टाकली होती. ती म्हणली नाम काजू सारखं आहे आणि विषय चॉकलेट सारखे आहे. 7व्या वर्गात आहे. तिच्या मनाने तिने केलंय, विचारलं नव्हतं. आणि ती म्हणते मला पहिले माझ्या मनाचं मांडायचं. नाम चॉकलेट सारखं आहे, नाम काजू सारखं आहे, जे थोडस खाल्लं की धष्टपुष्ट करतं पण खूप खावंसं नाही वाटत. आणि चॉकलेट पोट भरल्यानंतरही खूप खूप खावंसं वाटतं, पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं. तसा विषय पुन्हा पुन्हा सेवावासा वाटतो, खूप खूप सेवावासा वाटतो. असा तिने फरक करून दिला. हा फरक कल्पनेतला आहे. फरक काय आहे? कल्पनेतला आहे. म्हणून उगमापाशी जायचं. मनाच्या श्लोकात काय सांगितलं होतं? उगमापाशी जायचं. तिचं नावच आद्या होतं. आद्या असल्यामुळे उगमापाशी जाणं हाच मनोबोधाचा श्लोक तिच्या वाट्याला आला होता. आता आपल्या वाट्याला अज्ञान आणि कल्पना आलेल्या आहेत. अज्ञानातून कल्पना साकार होते. अज्ञानातून कल्पना साकार होते. याचं उत्तर देऊया आपण, शोधू आपण. लहान मुलं कागद घेऊन येतात मोठ्या माणसाकडे आणि म्हणतात या कागदाचं मला रॉकेट किंवा विमान करून द्या आणि या कागदाची मला होडी करून द्या. आणि
विमान किंवा होडी होईपर्यंत ते उड्या मारत असतात. तोपर्यंत विमान आणि होडीच्या कल्पना यांच्या अतिशय वरच्या थराला जाऊन पोहोचल्या असतात. लवकर करा ना, लवकर करा ना, आम्हाला होडी पाण्यात सोडायची आहे, आम्हाला विमान हवेत उडवायचं आहे. म्हणजे इतके ते मोठ्या माणसाच्या मागे लागतात की त्यांना ते सेकंदात त्यांची कल्पना साकार झालेली हवी असते. आता ही कल्पना कागद हातात दिल्याबरोबर कागदाच्या ऐवजी विमान आणि होडी ही त्यांची झालेली असते. तसं आपलं असतं. आपलं काय असतं? स्वरूप इतक्या लवकर झाकाळल्या जातं की कल्पनेमध्ये आम्ही हरवून जातो. आणि इतकं हरवून जातो की कल्पना वेगवेगळ्या दिसतात. एक दिसते रॉकेट आणि दुसरं दिसतं होडी. आता कल्पना भेदानी धरली, भेदानी कल्पना पक्की झाली की काय होऊन जातं? बुद्धी तशीच धारणा कर. मग बुद्धीने धारणा केली म्हणजे काय होतं? जी कागदाची होडी केलेली आहे, कागद विसरलाच. कागदाचं विमान केलंय, कागद विसरला. आता लक्षात काय ठेवलंय? कल्पना, होडी आणि विमान, अशा दोन कल्पना लक्षात ठेवल्या आहेत. त्याच्यामुळे विमान तो पाण्यामध्ये टाकत नाही आणि होडी तो हवेमध्ये उडवत नाही. होडी पाण्यात सोडतो, प्रवाहात सोडतो आणि विमान हवेमध्ये उडवतो. याला म्हणतात बुद्धीची धारणा. दोन्ही कागद आहेत, पण एका कागदाला सोडावंसं वाटतंय आणि दुसऱ्या कागदाला पाण्यामध्ये सोडावंसं वाटत आहे. हा जो फरक पडला, हा फरक धारणेमुळे. धारणा आणि समाज. धारणा शब्दाचा अर्थ बुद्धीचा निश्चय. बुद्धीने धारणा करून ठेवलेली आहे आणि त्या धारणेमुळे अनित्य जगाला सत्यत्व दिल्या गेलं. अनित्य जगाला सत्यत्व दिलं गेलं. आणि असं सत्यत्व दिलं गेलं की झालं मग काम. मग सत्यत्व दिलेलं जगत आम्ही काय धारणा करतात लोक. एक काळ होता, मुलगा झाला की बस बरोबर, मुलगी नको म्हणाय. वास्तविक दोघही अपत्यच आहेत, पण मुलगी नको म्हणायचे, मुलगा हवा म्हणायचे. आता मुलगी हवी म्हणतात, मुलगा नको म्हणतात. कारण काय? मुलीसाठी त्रास कमी होतो. पहा, पुन्हा कल्पना, पुन्हा कल्पना, पुन्हा कल्पना. म्हणून जीव हा कल्पित आहे आणि त्यात तो कल्पनेचा उगमस्थान आहे. पण ज्ञान झाल्यानंतर कल्पना नाहीशी होते. याचं उदाहरण, रज्जूवर सर्प भासतो. रज्जूवर पाण्याची धार आहे असं वाटतं. रज्जूवर फुलाची माळ आहे असं वाटतं. रज्जू ही कुणाला तरी जमिनीवर पडलेली काठी आहे असं वाटतं आणि रज्जू ही जमिनीला पडलेली भेग आहे असं वाटतं. एका रज्जूवर किती कल्पना झाल्या? सर्प, माळ, धार, काठी, भेग, एवढ्या कल्पना झाल्या. एका अधिष्ठानावर अनंत कल्पना केल्या जाऊ शकतात. पण एकदा जर दोरीचं ज्ञान झालं तर सगळ्या कल्पना एक साथ विरतात. म्हणून सद्गुरु जेव्हा अनुग्रह देतात त्यावेळेला वास्तव स्वरूपाचा अनुभव देतात. तो अपरोक्षानुभव असतो बरं का. अनुग्रह म्हणजे साधारण गोष्ट नाही आहे. अनुग्रह ही चिल्लर बाब नाही आहे. अनुग्रह हा अपरोक्ष अनुभव आहे. आणि जर खरं आपण पाहिलं तर नंतर आपल्याला त्या दोरीवर एकदा दोरी दिसली की त्याच्यावर पुन्हा साप दिसत नाही, माळ दिसत नाही, धार दिसत नाही, बेग दिसत नाही, काहीही दिसत नाही. म्हणजे एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं
की अध्यस्त लोपत संपत. मग आता आम्ही कशाच्या कल्पना करून बसलो? कशाला तरी आम्ही किडा समजतो, कशाला तरी आम्ही पशु समजतो, कशाला तरी म्हणजे आत्म्याला जीवत्व दिलं आणि मग पशुच खरा आहे असं वाटतं, पक्षीच खरा आहे असं वाटतं, प्राणी खरा आहे असं वाटतं. आणि या अविद्यामूलक कल्पनेमुळे आम्ही तसा व्यवहार करायला लागतो. अविद्यामूलक कल्पनेमुळे आम्ही तसा व्यवहार करायला लागतो. पटताय का हे? सगळ्यांना पटलाय का? नाही तर उदाहरण देतो बघा. उदाहरण समजून घ्या. वस्तुस्थिती असते ही, थोडं समजून घ्यायचं. व्यवहारात भेद असतो आणि हा भेद जीवानी कल्पना केल्यामुळे असतो. उदाहरण देऊया. आपल्या घरामध्ये मुलगी आणि जावई आलेले आहे. आपली मुलगी आणि जावई घरामध्ये आले आहेत. त्यांच्यासाठी पंचपक्वान्नाचा बेत केलेला आहे, सुंदरसा. डायनिंग टेबलवर रांगोळ्या काढल्या आहेत आणि सुग्रास भोजन त्यांच्यासाठी आग्रहपूर्वक दिलं गेलेलं आहे. त्याच वेळेला त्यांची कार घेऊन येणारा, जावई मुलीची कार घेऊन येणारा ड्रायव्हरही आपल्या घरी आलेला आहे. त्याला बाहेरच्या खोलीत ताट देऊन जेवायला वाढलेलं आहे. यांना कुठे वाढलाय? आपल्या बरोबर डायनिंग टेबलवर. ड्रायव्हरला कुठे वाढलाय? बाहेरच्या खोलीमध्ये. त्याच वेळेला भिकारी आलाय आणि दारावर आलेला भोजन समयीच्या भिकाऱ्याला परत करू नये या सात्विक भावनेने तेच अन्न एका भांड्यात किंवा थाळीत घेऊन त्या भिकाऱ्याला दिलेलं आहे, फाटकाच्या बाहेर. ड्रायव्हर कुठे आहे? समोरच्या खोलीत. जावई कुठे आहे? डायनिंग टेबलवर. मुलगी कुठे आहे? किचन मध्ये. आता व्यवहार भेद झाला की नाही झाला? हा होतो की नाही आपल्याकडनं? याचं कारण आमच्या बुद्धीची धारणा. चारही मनुष्यच आहेत. भिकारी, ड्रायव्हर, जावई आणि मुलगी चारही मनुष्यच आहेत. पण मनुष्य प्राणी असताना सुद्धा त्यांच्याशी वर्तनामध्ये भेद आहे. तसा तसा भेदपर व्यवहार आहे. कारण स्वरूपाचं निश्चित ज्ञान झालं नाही. मग दुसरा मुद्दा येईल, स्वरूपाचं निश्चित ज्ञान झाल्यानंतर व्यवहार भेदाने होणार नाही का? होणार आहे. शुनीचैव स्वपाकेच पंडितः समदर्शिनः. तो सगळ्यांना समत्व पाहतो, व्यवहार भेदाने करतो. शांकर भाष्यामध्ये भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. शुनीचैव स्वपाकेच पंडितः समदर्शिनः. त्याच्यामध्ये आचार्य म्हणतात की कुत्र्याच्या अन्न, कुत्र्याला लागेल एवढं अन्न जर हत्तीला दिलं आणि हत्ती सहन करू शकेल एवढं वजन जर कुत्र्याच्या पाठीवर दिलं तर कुत्रा भारामुळे मरेल आणि हत्ती कुपोषणामुळे मरेल. म्हणजे व्यवहार भेद जीवामध्ये आहेच, पण स्वरूप भेद नाही. म्हणजे आता दोरीवर आम्हाला साप दिसला होता, त्या दोरीचा आता भय निघून गेला. पाण्याची भेग किंवा फरशी फुटलेली आहे असं दिसलं होतं, त्यामुळे उडी मारून आम्ही पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होतो, तो निघून गेला. अधिष्ठान स्वरूप झाल्यानंतर अध्यस्थाचं भय, अध्यस्थाची चिंता, अध्यस्थाचं चिंतन
अध्यस्थाचा विचार नाहीसा होतो. म्हणून आत्मज्ञान हे अज्ञान निवृत्तीने होते. या निर्णयावर 18वी कारिका येते. आत्मज्ञान हे अज्ञान निवृत्तीने होते. आता अज्ञान हे ज्ञानाला नष्ट नाही करत. अज्ञान हे ज्ञानाला नष्ट नाही करत. अज्ञान हे ज्ञानाला आवृत्त करत. भगवद्गीतेमध्ये म्हटलंय, अज्ञानेना वृत्तम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. अज्ञान हे ज्ञानाला झाकत. हाताने सूर्य झाकाळला जातो, नष्ट नाही होत. अज्ञान हे ज्ञानाला झाकाळतं, पण ज्ञानामुळे अज्ञान संपत. म्हणून अज्ञानाची निवृत्ती आहे, मायेची निवृत्ती आहे. माया काय? कल्पित अज्ञान आहे. म्हणून माया ज्ञान निवर्ती आहे आणि स्वरूप सच्चिदानंद रूप आहे. माता जड चेतन कीटक वनस्पती पशु या सगळ्या भासरूप कल्पनेतून आम्हाला बाहेर यायचं आहे. तसा मनाचा आणि दृष्टीचा आम्हाला दृढ निश्चय करायचा आहे. हा सहज निश्चय झाला की साधक ब्रह्मरूप होतो. एकदा ज्ञानाने रज्जूचा आकार घेतला की पुन्हा सर्प, माळ, पाण्याची भेग ह्या गोष्टी दिसत नाही. आणि म्हणून नामरूपात विकल्प दूर झाले. विकल्प नेहमी नामात आणि रूपात असतात. रूप बदललं की नाम बदलला. सर्प दिसतो की त्याला सर्प म्हणतो, माळ दिसली की त्याला माळ म्हणतो, भेग दिसली की त्याला भेग असं म्हणतो, दुभंगलेलं दिसलं तर जमीन दुभंगली असं म्हणतो. म्हणजे नाम बदलतं प्रत्येक वेळेला आणि त्याचं वर्णन बदलतं. एकदा नामरूपाचा वस्तूचा विकल्प दूर झाला की अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान होतं. म्हणून कार्यरूप भेद आणि कारणरूप भेद हे दोन्ही भेद नसतातच. पण आम्हाला कार्यरूपाने कार्य दिसल्यामुळे त्याचं कारण सांगावं लागतं. नाही तर कार्य कारण रूप भेद नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही आहे. मग आता हे घालवण्यासाठी काय करावं लागेल? या अविद्येला विचाराने घालवावं लागेल. कोणाला हो? अविद्येला. म्हणजे जी नाही, जी अस्तित्वातच नाही, भासरूप वाटते म्हणून अस्तित्वात नाही आहे. सावली अस्तित्वात आहे का? सावली अस्तित्वात नाही आहे, पण सावली भासते. अस्तित्वात नसताना सुद्धा भासते. तशी अविद्या अस्तित्वात नसताना सुद्धा भासते. माया अस्तित्वात नसताना सुद्धा भासते. काय उदाहरण देऊ? छान उदाहरण सुचले. कालच मी सावलीचं उदाहरण दिलं होतं आणि कोणाला तरी ते खूप आवडलं होतं. आज अजून एक उदाहरण देतो. बंद घड्याळात 8:30 वाजले. घड्याळ बंद आहे, अनेक दिवसांपासून बंद आहे, आणि त्यात 8:30 वाजलेले आहेत. मग आता ते 8:30 खरे का? 8:30 हा त्या घड्याळीतला भास आहे, पण आम्ही पाहिल्यावर 8:30 दिसतच की आम्हाला. तसं माया भासात्मक असली तरी ती कार्यरूप दिसते. खूप काकांच्या कृपेने मला हे उदाहरण सुचलंय. माया भासात्मक असली तरी कार्यात्मक दिसते.
घड्याळ 8:30 वाजले हे कार्यात्मक आहे, घड्याळीचं कार्य आहे 8:30 वाजले हे. आणि त्याचा भास झाला आम्हाला. कार्य कसं, लहान काटा, मोठा काटा, सेकंड काटा सगळं दिसतंय, म्हणून कार्य आहे. त्याच्यापासून आम्हाला बोध झालाय 8:30. जेव्हा ज्ञान होतं तेव्हा कळतं की ही तर चालूच नाहीये घड्याळ. म्हणून अज्ञानेना वृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवाहा. त्याच्यामुळे सगळे जीव जंतू, जंतुवाह म्हणजे सगळे जीव, ढाकाळले गेले आहेत आणि त्यातच ते व्यवहार करतात, हालचाल करतात. भगवद्गीतेमध्ये सुंदर उदाहरण सुद्धा दिलंय गर्भाचं. त्याला पातळ चादरीने झाकल्या गेले आहे गर्भाला. पांढरी पातळ अशी एक हे असते, पडदा असतो. जाऊ द्या, मेडिकल क्षेत्रात नाही. जार काय असतो ना, पातळ जाळी झाकलेला असतो. तो असतो आणि त्यामुळे तो गर्भ झाकले असतो. भगवद्गीतेत श्लोकच आहे तसा, किंवा उपनिषदात दिलेला आहे. अशा प्रकारे तो झाकला गेला असल्यामुळे कळत नाही काय आहे म्हणून. आणि मग तेवढं आवरण काढल्यानंतर कळतं मुलगा झाला, मुलगी झाली, काय जे सगळं सांगायचं आहे ते. वास्तविक भेद अस्तित्वातच नाही, पण कल्पनेने तो इतका सत्य वाटतो की भेद नाही हेच आम्हाला पटत नाही. आता आत्म्यामध्ये भेद नाही, जीव जंतू या सगळ्या गोष्टी वास्तविक नाही, या सगळ्या कल्पित आहेत. तो कारण रूपाने निर्माण करत नाही, कार्य रूपाने प्रगटही होत नाही, म्हणून आत्मा अजन्मा आहे. आणि मी अजन्मा आहे हा जर माझा निश्चय झाला की मी जन्मालाच आलेलो नाही, तर मी मरेन असं वाटण्याची शक्यता राहत नाही. खूप जणांना भीती वाटते, काय होईल, कसं होईल. भय नावाची गोष्ट मी जन्माला आलो म्हणून आहे. भय नावाची गोष्ट माझं आहे असं वाटतं म्हणून आहे. दवाखान्यात आजारी पडल्यानंतर भय वाटतं, बिल किती येईल, पैसा माझा आहे म्हणून वाटतं. शरीर खंगत चाललं तर भय वाटतं, मी राहीन की न राहीन. मी जन्मालाच आलेलो नसल्यामुळे मला मरण येण्याची सुतराम शक्यता नाही, हा जर निर्णय असेल तर कुणाचे काय बा गेले, ज्याचे होते त्याने नेले. म्हणून जे जन्म आले नाही, वृद्ध ते कैसेनी होई, आणि करणी कैसे जाई, भयतही कैसे. जे जन्मालाच आलं नाही ते वाढतही नाही, आणि इंद्रियांना सोडून जाण्याचं भयही नसतं. याला अभयत्व असं म्हणतात. निर्भयत्व वस्तूच्या आधाराने असतं, आणि अभयत्व हे निरपेक्ष असतं. मी देह नाही, त्यामुळे मला मरण नाही. मी जन्माला आलो नाही म्हणून मला मरण नाही. मी अव्यय आहे म्हणून मला मरण नाही. व्यय म्हणजे खर्च होणे, नाश होणे. मी अव्यय आहे म्हणून मला मरण नाही. गीतेमध्ये शब्द आहेत बरं का हे सगळे आलेले. आणि म्हणून अभयम सत्व संशुद्धीला, म्हणून तो अभय रूप होतो. पारमार्थिक अभय असतो आणि प्रापंचिक हा काही क्षणाला निर्भय असतो, काही क्षणाला भयभीत असतो, काही वेळेला निर्भय असतो. पारमार्थिक हा अभय असतो, त्याला कधीच भय वाटत नाही आणि त्याला निर्भयताही येत नाही, कारण तो अभय रूप आहे. कारण
त्यांनी कधीच भेद पाहिलेला नाही. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांना कापालिक घेऊन गेले होते. ते म्हणले चला तुम्हाला बळी हवा आहे संन्यासाचा तर माझी काय हरकत आहे, माझं प्रारब्ध संपलं असेल. सिंहाने त्या कापालिकाला खाऊन टाकला. सिंहाने कापालिकाला खाऊन टाकला आणि सिंह तिथून निघून गेला. आचार्यांच्या लक्षात आलं की प्रारब्धवश मला अजून कार्य करणं आहे. त्यामुळे भेद रहित जीवन जे आहे, माझं शरीर आणि मी आत्मा, हे भेद आहेत. आपण आता भेदाच्या व्याख्या पहा, कुठून कुठून कुठे आलो आहे. देह आणि आत्मा हे भेद आहेत. देह हा आत्म्यावरचा भास आहे, कल्पितता आहे. देह जर वास्तव असता तर जन्मतः जसा असता तसाच शेवटपर्यंत राहिला असता. पण बालातून तो तारुण्यात येतो. कौमारम यौवनम जरा, कुमार अवस्थेतून तारुण्यामध्ये आणि तारुण्यातून वृद्धावस्थेत येतो. तथा देहांतर प्राप्ती. पण त्या ठिकाणी विचलित न होणे, मी अव्यय आहे हे कळलं तर विचलित होत नाही. मी तो निर्भय असतो, तो अभय रूप असतो. अशा पद्धतीने ती 18वी कारिका तुमच्या समोर मी आता मांडलेली आहे. असे अहंकाराचे वेगळे 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 पैलू. अविद्या नेहमी खोट्या अहमला वर करत राहते. खोटा अहम मला नेहमी त्रास देत असतो आणि खोटा अहम जाण्यासाठी मला कल्पित साधना करावी लागते. अहम कल्पित आहे, साधना सत्य असेल का हो? साधना पण माईक आहे, अहम पण माईक आहे. साधना संवादी माईक आहे, अहम विसंवादी माईक आहे. संवादी आणि विसंवादी शब्दाची व्याख्या काय सांगू तुम्हाला? अविद्या घालवण्यासाठी संवादी विद्या तयार करावी लागते. अविद्या घालवण्यासाठी एकदा तेवढं झालं की ते काम झालं. काटा आणि चमचा कुठपर्यंत गरज आहे? डोसा खाईपर्यंत. डोसा खाल्ल्यानंतर काट्या चमच्याची गरज आहे का? चाकूची कुठपर्यंत गरज आहे? भाजी चिरेपर्यंत. भाजी चिरल्यानंतर चाकूची गरज आहे का? आरशाची कुठपर्यंत गरज आहे? चेहरा पाहीपर्यंत. चेहरा पाहिल्यानंतर आरशाची गरज आहे का? विद्येची कुठवर गरज आहे? अविद्या जाईपर्यंत. अविद्या गेल्यानंतर विद्येची गरज आहे का? म्हणून विद्या संवादी आणि अविद्या विसंवादी. विसंवादी अविद्या नाहीशी झाली की संवादी विद्येची गरज नाही. भूक शमल्यानंतर अन्नाची गरज नाही, ते कितीही स्वादिष्ट असे ना का. मला भूकच नाही. तस अंतःकरणात चित्तामध्ये विचारांचा कल्पनांचा काहूर असेपर्यंत साधनेची गरज आहे. विषय आणि कल्पना यांचा काहूर संपला की वेगळी साधना करण्याची गरज नाही. पण याचा निर्णय श्री गुरूंनी द्यायचा असतो. आपल्या मनाने असा निर्णय करायचा नसतो. ज्या वेळेला लिहून येतं की तुम्ही मॅट्रिक झालात, मार्कलिस्ट पण आली आहे तुमच्या हातात, त्यावेळी
आ इ चा अभ्यास करण्याची गरज नसते. पाठीवर एक दोन गिरवण्याची गरज नसते. बिकॉज यू आर सर्टिफाईड. आपल्या मनाने परमार्थामध्ये मी झालो ऐसा म्हणे तो कहीच नाही, लक्षात ठेवा. म्हणून ते सर्टिफिकेट तिकडनं लागतं, वशिल्याने मिळत नाही. मी कधीही मरणार नाही, म्हणून अभ्यासाची गरज कुठपर्यंत आहे? अनभ्यास आहे तोपर्यंत, कल्पना आहे तोपर्यंत, विचारांचं काहूर आहे तोपर्यंत, आता कोणीच नाही तर मला करमत नाही असं वाटतंय तोपर्यंत असतं काही लोकांचं. विशेषतः वृद्धापकाळी सगळेच तुम्ही बाहेर चालले, माझ्याशी बोलायला कोण? हे आजकाल मोबाईल. पण तोही जर बंद असेल तर टीव्ही, तोही जर बंद असेल तर वर्तमानपत्र, तेही जर आलं नसेल तर मी एकटा काय करू? मी एकटा काय करू? असं जोपर्यंत वाटतंय साधनेची गरज आहे. करणीय प्रांतातून आम्हाला बाहेर यायचं नाही आहे, म्हणून आम्ही कर्तव्याश्रित आहोत. आम्ही कर्म आणि कर्तव्याने बांधल्या गेलेलो आहोत, ज्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, तिळ मात्र संबंध नाही. कार्याशी माझा तिळ मात्र संबंध नाही, म्हणून मी त्या कार्याचं कारण सुद्धा नाही. पण कारणवादी लोक आहेत ना, हे विकल्प तयार झाले आणि विकल्पाला सत्य मानून घेतलेले लोक आहेत. त्या लोकांबद्दल या ठिकाणी थोडस बोलायचं आहे. त्या लोकांबद्दल आम्हाला थोडस बोलायचं आहे, तेवढं या ठिकाणी सांगतो. कारण की सृष्टीचं कारण शोधायचा प्रयत्न केला त्या लोकांनी, आणि या कारण शोधणाऱ्या लोकांचे नाव ठेवले आहेत, त्यांना नामाभिधान केलं आहे. एक, प्राणांमुळे सृष्टी निर्माण झाली. मग त्यांनी सांगितलं परब्रह्म म्हणजे नवरदेव आणि जीव म्हणजे सुंदर वधू. याच्यामध्ये या दोघांच्या मध्ये मायेचा अंतरपाठ धरलेला आहे. परब्रह्म झाला नोवरा, तोची जीव वधू सुंदरा. शंकर भाष्यात आहे बरं का हे, काकांनी त्याच्यावर ओव्या रचल्या आहेत. माझी पायपट की खरा अंतरपाठ, मायेनी मध्ये अंतरपाठ धरला आहे, आणि त्या अंतरपाठामध्ये हा जीव आणि परब्रह्म रूप नवरदेव हे एकमेकांपासून विलगच राहतात आणि एकमेकांच्या कल्पनेची वाट बघत राहतात, भेटीच्या कल्पनेची वाट बघत राहतात. आरहत विरह वेडी बुद्धी बोधू, अमृतानुभवातली ओवी आहे. नदीच्या दोही थडी, आरहत विरह वेडी बुद्धी बोधू. अंतरपाठाच्या एका टोकाला नवरदेव आणि दुसऱ्या टोकाला जीवरूपी सुंदर वधू आहे. हा पडदा झिरझिरीत आहे. कसा आहे हा पडदा? झिरझिरीत आहे. शब्दाची आसकडी, भेद नदीच्या दोही थडी, आरडत विरह वेडी बुद्धी बोधू, अशी ओवी आहे माऊलीची. ही जीवाची बुद्धी मोहित होते, म्हणून तिला सुंदर वधू असं म्हटलंय. ही सुंदर वधू आहे आणि ही मोहित होते, आणि मग पुनरपी जननम पुनरपी मरणम,
पुनरपि जननी जठरेश. ही वधू वराच्या कल्पनेमध्येच कार्य करते, संसार चालवते, आपलं कर्तव्य समजते आणि मग परमेश्वराच्या कृपेने, ईश्वराच्या कृपेने बरं का, सद्गुरूंची गाठभेट होते. आणि अशा सद्गुरूंची गाठभेट झाली जे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असतात. की मग यांचा पुन्हा विवाह होतो. कसा असतो विवाह? अंतरपाठाच्या एका टोकाला श्रुती असते आणि अंतरपाठाच्या दुसऱ्या टोकाला मायेचा अंतरपाठ आहे, लक्षात ठेवा. इकडे ब्रह्मरूप नवरदेव आहे, जीवरूप वधू आहे, जीवो ब्रह्मैवना परा, पण मध्ये अंतरपाठ आहे. या अंतरपाठाच्या एका टोकाला श्रुती म्हणजे उपनिषद असतं आणि या अंतरपाठाच्या म्हणजे पडद्याच्या दुसऱ्या टोकाला सद्गुरू असतात. दोघे मिळून अंतरपाठ दूर करतात. श्रुती आपण अभ्यासतोय, सद्गुरू आपल्या सोबत आहेत, दोघे मिळून अंतरपाठ दूर करतात आणि अपरोक्ष ज्ञान होतं. जीवाचा अहंकार नाहीसा होतो. मी सुंदर आहे, माझ्यासारखं कार्य करणारा कोणी नाही. जीव काय स्वतःची तारीफ करत असतो. आम्ही स्वतःला कोणीतरी समजतच असतो. शब्द वापरून घेऊ, तीस मार्का, मी अमुक, मी तमुक, मी तमुक, मी तमुक. आणि असं समजत राहिल्यामुळे अहंकार तयार होतो आणि अंतरपाठ धरणारे सद्गुरू आणि दुसऱ्या टोकाचं अंतरपाठ धरणारी श्रुती. आचार्यांनी काय कल्पना केली आहे? उपनिषद एका भागाला, सद्गुरू एका भागाला, आणि दोघांनी मिळून तो मायेचा पडदा म्हणजे अंतरपाठ धरलेला आहे आणि तो ते दूर करतात. जीवाचा अहंकार नाहीसा झाल्याबरोबर आता इकडे सुंदर असलेला जो जीव तो आत्मरूप म्हणजे ब्रह्मरूपामध्ये सत्यम शिवम सुंदरम ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य पावतो. जीवो ब्रह्मैवना परहा. आता श्रुती आहे म्हणजे परोक्ष ज्ञान आहे, उपनिषद आहे, भगवद्गीता आहे म्हणजे परोक्ष ज्ञान आहे ब्रह्मस्वरूपात, आणि सद्गुरू आहेत म्हणजे अपरोक्ष ज्ञान आहे. म्हणून परोक्ष ज्ञानाचं रूपांतर अपरोक्ष ज्ञानामध्ये होणं याला ब्रह्मरूपत्व येणं असं म्हणतात. अशा पद्धतीने आपण 3 श्रुती आज पूर्ण केलेल्या आहेत, 17, 18 आणि 19. आता जगत निर्माण झालं, या जगतासंबंधी अनेक मते मांडलेली आहेत. या मतांबद्दल आपण उद्या बघणार आहोत. आपल्याजवळ 10 मिनिटं आहेत. काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आत्ता झालेल्या विषयावरचे प्रश्न विचारणं जास्त स्वागतार्ह आहे, त्याचे मी उत्तर देईन. नाही तर मांडुक्यावरचे प्रश्न स्वागतार्ह आहेत. निर्भय आणि अभय असे जे 2 शब्द वापरले, तर त्याच्याबद्दल थोडस म्हणजे 2 वेगळे वेगळे शब्द नाहीयेत तसं पाहिलं तर, आणि आहेत पण. वस्तू सापेक्ष भय जाणं याला निर्भयता असं म्हणतात. हा, आणि वस्तू निरपेक्ष भय जाणं याला अभयत्व असं म्हणतात. अभय, राईट, बरोबर. बंधुक आहे, मला कोणी काही करू शकत नाही, हो, हा निर्भयता आहे. पण मी शरीरच नाही, हो, त्यामुळे मला काही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी जाणारही नाही कारण मी आलेलोच नाही. ही अभय. हा, ठीक आहे. उज्ज्वलाताई वझे ना, धन्यवाद. वझे बोलतात त्या. हो. हा, मीच बोलले. हो. जर असं या 2 गोष्टी थोडं शब्दामध्ये स्पष्ट हव्या होत्या म्हणून. हा, धन्यवाद.
छान प्रश्न होता ताई तुमचा आणि काकाने पण खूप छान उत्तर दिलं थोडक्यात. फार आवडलं. नमस्कार. काका परत एकदा सांगा प्लीज. सांगणं कठीण आहे. ठीक आहे, प्रयत्न करतो. वस्तू निरपेक्ष मी सांगते आणि बरोबर आहे का तुम्ही सांगा. हो, नाही आता सांगतो दुसरं सूत्र. अंधार झाला तर भीती वाटते. हा. अंधार झाला तर भीती वाटते. प्रकाश आला तर भीती नाही वाटत. बरोबर. आता प्रकाश असला तर अभयत्व असतं आणि प्रकाश आला तर निर्भयत्व असतं. विनाताई कळलं? हो, विचार करण्यासारखी. समजलं समजलं. समजलं. एकदा बारकावा कळला ना की छान, म्हणजे कल झाली की काका उदाहरणामुळे लवकर कळलं. हो, खरंय. काकांच्या कृपेने उदाहरणं सुचतात. आपल्या कृपेने आम्हाला सुचतं. खरंय खरंय. जेवढा विचार केला तेवढा. प्रश्न विचारले तर काय होईल, उत्तर देता येईल की नाही हे भय आहे. उत्तर देता आलं आणि न देता आलं तरी मी आनंद स्वरूप आहे, ही निर्भयता आहे. काका अजून भय कमी होईल. काका रामकृष्ण हरी. परमार्थाचा अभ्यास केला भय जायलाच पाहिजे. पहिल्यांदा अभ्यासामुळे निर्भयता येते आणि मग भयाच्या कल्पनात येत नसल्यामुळे अभयत्व राहतं. काका एक प्रश्न विचारते. कार्यकारण भाव हा पण कल्पितच आहे. हो, म्हणजे बरेचदा असं होतं की कारण कार्य आहे म्हणजे कारण आहेच असं म्हटलं जातं. पण कार्य मंगल कार्य आहे कारण आम्हाला मुलगी आहे. हो, कार्याला कारण लागतं. मंगल कार्य का बरं आहे? मुलगा मुलगी आहे म्हणून मंगल कार्य आहे. हो, बरोबर. शिवाय कार्य नाही होत. कारणाशिवाय कार्य नाही. पण तरीही कार्य आणि कारण दोन्ही कल्पित आहेत. प्रश्नच नाही.